मेरा नाम माधवराव हसूरे है। मैं मोरखंडी गांव से बिलोंग करता हूं। मेरा प्राथमिक शिक्षण 7th तक मराठी मीडियम में हुआ। उसके बाद 8th 9th 10th हाई स्कूल का शिक्षण मानिक नगर में हिंदी मीडियम में हुआ। उसके बाद 11th एंड 12th औरा शाहजहानी में मराठी मीडियम में हुआ। 12th करके मैं 78 में आर्मी में ज्वाइन हो गया। आर्मी की वजह से किसी तरह से मैं यहां पर बैठने के काबिल बन गया हूं। मेरे गांव की आज की 8000 के लगभग पॉपुलेशन है। मेरे गांव में सबसे पहला मिलिट्री मैन 78 में भर्ती हो गया, सो मैं। उसके बाद अभी 2-3 मिलिट्री मैन है। बाकी कोई शिक्षक, लेक्चरर, इंजीनियर कुछ भी नहीं। पुलिस में भी आज 4 लोग हैं, लिंगायत, कुरुब समाज और स्वामी के 2। मराठा का एक भी पुलिस में भर्ती नहीं हुआ। Sky Sunshine School, step towards better future. Jaishankar Colony, Shantiniketan Ground, Biswa Kalyan. Appear in ISAT exam by Ideal PO College. Win up to 25,000 rupees. अपने बच्चों को दीजिए एक सही शुरुआत, हौसलों से मंजिल तक। क्योंकि आज भी हमारी मेंटेलिटी है कि मराठी मीडियम में पढ़ाओ। वहां पे कन्नड़ मीडियम और मराठी मीडियम दोनों है। मेरे जमाने में सिर्फ मराठी मीडियम था, कन्नड़ मीडियम नहीं था। 73 का मैं पास आउट हूं। आज मैं आर्मी से रिटायर्ड होकर 29 ईयर्स हो गया। मैं यहां पर राजकीय में स्ट्रगल कर रहा हूं, लेकिन आज भी मैं कन्नड़ बोर्ड पढ़ने में क म ट ऐसा करना पड़ रहा है। किसी क्लर्क के पास जाओ या अधिकारी के पास जाओ, मुझे हिंदी में बात करना पड़ रहा है। कन्नड़ में बात करते समय कुछ तो गलती हो गई तो ग्रामेटिकल मिस्टेक हो गया, ऐसा डर लगता है। स्वाभाविक है, मेरे जो ग्रैंडसन है, मेरी बेटियां भी मराठी मीडियम में पढ़ी। मेरे 3 डॉटर्स, तीनों मराठी मीडियम। उसके बाद मेरे जो ग्रैंडसन है सभी कन्नड़ मीडियम में है। उसमें मेरा एक ग्रैंडसन अभी कन्नड़ मीडियम में पढ़ के गुलबर्गा में MBBS को ज्वाइन हो गया है, जिसका सम्मान दसरा सम्मेलन में सरनो सलगर साहब और जगत गुरु के हाथ से किया गया। ये कन्नड़ मीडियम का फायदा है। एक तो हम क्या कहते हैं, हमारे 10th तक अगर हम कन्नड़ में पढ़े तो हमारे को रूरल सर्टिफिकेट मिलता है। कन्नड़ मीडियम पढ़ने के लिए हम बसों कल्याण में गए, मंठाल में गए या धारवाड़ या कहीं फाइनेंशियल कंडीशन से गए तो हमारा रूरल का बेनिफिट गया। और जिसके पास जिसकी आर्थिक कंडीशन है वही पढ़ा सकता है। यहां पर जो 2-4 लोगों का उल्लेख किया साहब ने, ये वो लोग हैं जिनके बच्चे यहां पे मराठी मीडियम में नहीं पढ़े, या तो इंग्लिश मीडियम में पढ़े हैं या कन्नड़ मीडियम में पढ़े हैं। धारवाड़, बेंगलोर, ऐसे बड़े बड़े जगह पर। नोबल पब्लिक स्कूल, एल्म से ही दोनों जहां में कामयाबी है। Knowledge Park, the creative school. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. उनमें से एक के बच्चे तो पूरा गुलबर्गा में पढ़ रहे, एक के बच्चे इंजीनियर और डॉक्टर है, पूरा इंग्लिश मीडियम में पढ़े। उनको दर्द मालूम नहीं हो रहा है। साहजिक है, किसी गांव में जाने के बाद लोग बोले कि साहब हमारे मराठी मीडियम में है, ठीक है, मराठी का हमारे, मैं भी, मेरी मातृभाषा मराठी है, मैं जाति से मराठा हूं, मुझे सार था मैंने मेरे मराठी का, लेकिन मैं कर्नाटक में रहते हुए मैं कन्नड़ का भी उपास नहीं कर सकता। कन्नड़ का भी मुझे अभिमान करना चाहिए। मैं कन्नड़ी का मराठा हूं, गर्व से मुझे यहां पर कन्नड़ सीखनी चाहिए, बोलने आना चाहिए, पढ़ने आना चाहिए। लेकिन अभी इस बुढ़ापे में 67 68 हमारी उम्र हो गई, अभी पढ़ेंगे क्या, लिखेंगे? तो किसी तरह से हम सर्वाइव कर रहे हैं, लेकिन हमारे बच्चों को हमारी जैसी परिस्थिति नहीं आना। इसलिए अगर आमदार साहब ने यह मुद्दा उठाया लोगों के रिक्वेस्ट के ऊपर असेंबली में, तो उसके ऊपर कुछ तो प्रयास करके राजकीय करने के लिए अनेक विषय हैं, लेकिन यह जो पवित्र विषय है, शिक्षण का विषय है, ऐसे इसमें राजकीय नहीं करना, बल्कि समस्त मेरे मराठा बांधवों को रिक्वेस्ट करता हूं, ये आप सत्ता और संपत्ति का सब सुख जो भोग रहे हैं उन्हीं को ये प्रॉब्लम लग रहा है, लेकिन जो गौर गरीब जनता है वो सबको धन्यवाद दे रही। इतना ही मैं बोल के अपने विचारों को विराम देता हूं। धन्यवाद। नमस्कार सर्व पत्रकार मित्रांनो, नमस्कार। आत्ताच या प्रेस कॉन्फरन्सद्वारे बसव कल्याण तालुक्याचे आमदार आदरणीय सलगर साहेब, सर्व गावच्या लोकांनी आपापली मतं मांडलेली आहेत। तर माझंही असं मत आहे की गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आदरणीय शरणू सलगर साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे की या सीमा भागातल्या लोकांची जी अवस्था आहे, ते लोक
त्या गावची लोक येऊन त्यांना सांगितले की उवा या ठिकाणी आमची शाळा मराठी आहे, आम्हाला कन्नडाचं रूपांतर करून द्या म्हणून त्या लोकांचा आग्रह असतो. त्यांनी त्या ठिकाणी असेंब्लीमध्ये बोललेले आहेत. परंतु सन्मान्य श्री शरणू सलगर साहेबांनी मराठी शाळा बंद करा असं कुठेही म्हटलेलं नाही, त्यांनी असेंब्ली म्हटलेलं नाही. आणि त्यांनी आत्ताच बिदर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना सुद्धा त्यांनी संकुलन केलेलं आहे की मला क्षमा, मी त्या गोष्टी तर म्हटलोच नाही, म्हटलेलं असं तरी मला माफ करा म्हटलेलं आहे. एवढं मोठं मन त्यांचं आहे. तरी माझी एक अशी व्याख्या आहे की आजच्या या शैक्षणिक धोरणात्मक दृष्टिकोनाचा आपण समोर ठेवला तर मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आम्हाला गौरव आहे. आम्ही कर्नाटकमध्ये राहतो. मराठीबरोबरच कन्नडाला सुद्धा आम्ही सर्वांनी प्रिफरन्स दिलं पाहिजे असं माझं मत. ಮೊಳೆ ಬಿಜೆಪಿಯ ಮಂಡಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ. ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಮೊನ್ನೆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕು ಅಂತ ಜನರ ಮತ್ತು ಈಗ ಯಾವ ಊರ ಹೆಸರುಗಳು ಹೇಳ್ಯಾರ ಆ ಜನರ ಒತ್ತಾಯ ಮೇರೆಗೆ ಇದನ್ನು ಅಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದರು. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವರು ಮರಾಠಿ ಶಾಲಿನೇ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ, ಕನ್ನಡನೇ ಚಾಲೂ ಮಾಡ್ರಿ ಅಂದರಂತ ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದರು. ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮರಾಠಾ ಸಮಾಜ ಸಮಸ್ತ ಮರಾಠಾ ಜನರಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕನ್ನಡ ಕಲೀಲಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಗಲಿ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ನೌಕರಿಗಳು ಬಿ ಕನ್ನಡ ಕಲ್ತರ ಅದಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ. ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ದಾಗ ಹರ, ಮಿಲಿಟರಿದಾಗ ಹರ, ಮಾಸ್ಟರ್ದಾಗ ಹರ, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕ್ಲಾಸ್ ಒನ್ ಆಫೀಸರ್ದನ್ ಹರ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಸ್ಕೋಪ್ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದಕ್ಕೆ ಸಾಹೇಬರ ಉದ್ದೇಶ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಕಲಿಬಾರ್ದಂತಲ್ಲ, ಮರಾಠಿ ಬಗ್ಗೆ ಅಭಿಮಾನ ಅವರಿಗೂ ಅದ. ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡದಾಗ ಕಲ್ತರ ಎಲ್ಲರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲರಿಗ ಭವಿಷ್ಯ ಒಳ್ಳೇದಾಗಲಂತ ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೇಳಿದಾರ. ಅದಕ್ಕೆ ತಪ್ಪ ಭಾವನೆ ಎಲ್ಲ ಕಲ್ಪಿಸಬಾರ್ದಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು मी कमलाकर पांडुरंग पाटील मन्नाळी, तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर इथलं रहिवासी आहे. माझं गाव एकदम महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर आहे. त्यामुळे मी मराठी मुलांचं का नुकसान होणार आहे हे पत्रकारांना मी 2 शब्दात सांगणार आहे. आमच्या गावात शाळा 8वीपर्यंत आहे, मुलं थोडे आहेत, शिक्षक बी थोडे आहेत. त्यामुळे शिक्षक लोकसुद्धा मराठी मुलाला शिक्षण चांगलं देऊ शकत नाहीत. आणि आमचे मुलं 8वी पास झाले, 7वी पास झाले, उमरग्याला जा, निलंग्याला जा, तुरुडीला जा, तिकडं आम्ही सगळे आमची मुलं महाराष्ट्रात शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रात शिक्षण घेतल्यामुळं आम्हाला कन्नड येत नाही आणि कन्नड न आल्यामुळं आमच्या मुलाचं आतोनात शिक्षण म्हणजे शिक्षणामध्ये आतोनात खराब होतं आहे शिक्षण. त्याच्यामुळं आम्हाला कर्नाटकात काहीच व्हॅल्यू नाही. अहो, आम्ही तहसीलमध्ये गेलो तर आम्हाला तहसीलदार बरं कन्नड बोलतात, आम्हाला कन्नड बोलता येत नाही, काहीच येत नाही. समजा आम्ही कुठं स्पर्धा परीक्षेला आमचे मुलं गेले तर कन्नडमध्ये विचार, आमचे कन्नड येतच नाही मुलाला. त्यामुळे आमच्या मराठी मुलाचं कन्नड न शिकता आल्यामुळं एवढं नुकसान होत आहे. मी माझ्याच घरचं उदाहरण शकतो. आमच्या घरामध्ये आम्ही जवळजवळ BA, BEd, BSc, BCom, MCom जवळजवळ आम्ही 10 माणसं आहोत. 10 माणसापैकी आम्हाला एकालाही नोकरी नाही. कशामुळं नोकरी नाही तर आमचं शिक्षण सगळं महाराष्ट्रात आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला एकाला सुद्धा नोकरी नाही. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा आमची जरा परिस्थिती चांगली असल्यामुळे आता आम्हाला समजल्यामुळे आम्ही सगळे आमचे मुलं कर्नाटकात आम्ही घालत आहोत. परंतु जे गरीब आहेत ते का करावं सांगा, त्यांना गावातच शिक्षण घ्यावं लागतं. त्यामुळं आम्ही आमदार साहेबाला मी सुद्धा रिक्वेस्ट केलेला आहे, साहेब आमच्या बाँड्री एरियामध्ये जितके मराठी शाळा आहेत तिथं कन्नड शाळा द्या. त्याच्यामुळे आमच्या मुलाचं नुकसान होत आहे. म्हणून आम्ही बेळगाव अधिवेशनमध्ये हे प्रश्न मांडून मी सुद्धा साहेबाला सांगितलेलं आहे आणि साहेबांना प्रामाणिकपणे आमचं मत त्या अधिवेशनामध्ये मांडले. परंतु आमच्या समाजाच्या काही लोकांनी त्याचा अर्थाचा अनर्थ केला आणि साहेबांना असं कुठेच म्हटलं नाही मराठी शाळा बंद करा. तर हे काही लोक साहेबाच्या विरोधातले लोक, मराठा समाजातले बरं विरोधातले लोक साहेबाची किंमत कमी कसं करावी ह्या उद्देशाने काही बोलत आहेत. परंतु मी सगळ्या बिदर जिल्ह्यातल्या बसव कल्याण तालुक्यातल्या मराठा समाजाला सांगू शकतो की ते मराठा समाजाकरता आमचे आमदार एवढे चांगले आहेत, मी दुसरे आमदार कुठेच बघायला नाहीत.
अहो आम्हाला 10 एकर शिवसृष्टी करता आमच्या आमदार साहेबांना मराठा समाजाकरता 10 एकरची शिवसृष्टी मंजूर करून दिले आणि 3 कोटी रुपये तिथं अनुदान सुद्धा दिले आमच्या शिवसृष्टीकरता. दुसरं कोण आमचं दिले का? कोण दिलेलं नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाकरता सगळ्यात उत्तम आमदार म्हणजे आमचे शरणू साळकर साहेब मराठा समाजाकरता आतोनात प्रयत्न करतायत. कुठेही जावा तुम्ही, शिक्षण क्षेत्रात जावा, कुठेही जावा. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, ज्या वेळेस शरणू साळकर साहेब आमदार झाले त्यावेळेस विधानसभेमध्ये शपथ घेताना शिवाजी महाराजाचं नाव घेऊन शपथ घेतल्याचे ध्यानात ठेवा तुम्ही. शिवाजी दुसरं कोणच घेतलेलं नाही, फक्त आमचे शरणू साळकर साहेबांना शिवाजी महाराजाचं नाव घेऊन शपथ घेतली. मराठा समाजाकरता सगळ्या समाजाकरता काळजी आहे, त्याबद्दल बोलू शकत नाही, परंतु त्यातल्या त्यात मराठा समाजाकरता लई काळजी आहे. त्यामुळे सर्व मराठा समाजाला मी विनंती करू शकतो की अर्थाचा अनर्थ करू नका आणि काही बोलू नका तुम्ही. काही थोडे आहेत मराठा समाजाचे आमच्या तालुक्यात काय माणसं आहेत त्याचे नाव घेऊ शकत नाही मी. नाव घेणे बी गुन्हा आहे ना, त्याच्यामुळे नाव घेऊ शकत नाही. कितीही त्याने प्रयत्न केले, काही केले तर आमच्या आमदारची किंमत त्यांनी कमी करू शकत नाहीत. आणि आमच्या बसव कल्याण तालुक्याच्या मराठा समाजाकरता शरणू साळकर साहेबांनी आतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि असेच प्रयत्न करीत राहावे हे मी 2 शब्द सांगून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय कर्नाटक, जय